इस बार का जो चुनाव विकास पर होगा, जाति धर्म पर एक चुनाव नहीं है। जो एकनाथ शिंदे और अजित पवार हर 3 दिन में दिल्ली भागते हैं और दिल्ली की दरबार में नतमस्तक होकर गुलाम बन गए हैं, बटेंगे तो कटेंगे ह्या प्रकारची जे घोषणा देतात ना, हे लोकांना पडत नाही। आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र आणि मुंबईची जनता आमच्या सोबत राहतील। नमस्कार, नवभारत नवराष्ट्र के सभी डिजिटल दर्शकों का हमारे खास कार्यक्रम नवभारत संवाद में स्वागत है। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव का प्रचार जोर पकड़ रहा है। अब नाम लेने की, वापस लेने की जो तारीख थी वो भी खत्म हो चुकी है और अब फाइनल फ्रेम में कौन कौन कैंडिडेट मैदान में है वो पिक्चर पूरी तरह से क्लियर हो गई है। चुनाव प्रचार के बारे में बात करने के लिए आज हमारे साथ हैं उद्धव बालासाहब ठाकरे, यूबीटी पार्टी के प्रवक्ता आनंद दुबे जी। आनंद जी, स्वागत है आपका हमारे खास कार्यक्रम में। धन्यवाद। आप अपनी तरफ से कुछ बोलना चाहें तो बोल सकते। मैं नव भारत और नव राष्ट्र के सभी पाठकों को, सभी श्रोताओं को, सभी दर्शकों को अपनी तरफ से, अपनी पार्टी शिवसेना, जो असली वाली शिवसेना है, उसकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। और आपने ये जो संवाद कार्यक्रम चलाया है उसके लिए आप सबको बहुत बहुत साधुवाद देता हूं कि मुंबई और एमएमआर रीजन में जो लाखों की संख्या में हिंदी भाषी समाज के लोग हैं उनके लिए नव भारत, और जो मराठी भाषी समाज के लोग हैं उसके लिए जो नव राष्ट्र, ये दोनों ही माध्यम से जो सेवा करने का काम करते हैं, उसके लिए आपके और आपके पूरी संस्था को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। कहे तो पूरे उफान पर आएगा और ये वहीं से एक नैरेटिव भी सेट होगा कि किस तरह से महाविकास आघाड़ी चुनाव प्रचार करेगी। तो पहले उस सभा के बारे में थोड़ा बताएं और अपने आघाड़ी के प्रचार के कार्यक्रम के बारे में। देखिए, ये चुनाव प्रचार तो है ही है, साथ में ये धर्म युद्ध है। एक ऐसा धर्म युद्ध है जहां एक तरफ न्याय के लिए लड़ाई हो रही है, सत्य के लिए लड़ाई हो रही है, धर्म के लिए लड़ाई हो रही है, और दूसरी तरफ अहंकार है, तानाशाही है, अन्याय है, अत्याचार है, षड्यंत्र है, भ्रष्टाचार है। तो ये जनता हमारे लड़ाई लड़ रही है और जनता हमारे लिए प्रचार कर रही है। कल जो 6 तारीख को महाविकास आघाड़ी की पहली एक बड़ी सभा है जिसमें राहुल गांधी जी और अपना उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब जिसमें आएंगे, ये सभा के माध्यम से बिगुल बज रहा है कि लड़ाई का जो धर्म युद्ध की लड़ाई, इसका आगाज होने जा रहा है। और हमें लग रहा है कि ये लड़ाई जनता हमें आशीर्वाद देके खुद लड़ने वाली है, क्योंकि जनता कोई जो 2-2.25 वर्ष के कामकाज थे महायुति सरकार को पसंद नहीं आए हैं। जनता को रोजगार चाहिए, जनता को अच्छी सड़कें चाहिए, जनता को अच्छा स्वास्थ्य चाहिए, जनता को अच्छी शिक्षा चाहिए, जनता को कानून व्यवस्था तगड़ा चाहिए, अनुशासन चाहिए। ये सारी चीजों पर यह सरकार जो वर्तमान की है, शिंदे सेना की सरकार, देवेंद्र फडणवीस की सरकार और अजित पवार की सरकार, तीनों ही सरकार जनता के मुद्दों को उठाने में कहीं कहीं विफल रही है। और हमें लगता है कि हम जो प्रचार कर रहे हैं उससे ज्यादा प्रचार तो जनता कर रही है हमारा, क्योंकि जनता कह रही है कि हमें महाविकास को लाना है। जैसे कर्नाटका में, जैसे तेलंगाना में, जैसे हिमाचल में जनता ने कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी की सरकार बनवाई, और खास करके अभी भी जम्मू कश्मीर में, वैसे ही हमें लग रहा है कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की एक स्थिर और मजबूत सरकार आने वाली है। तो प्रचार प्रसार हमें कम करना पड़ रहा है, जनता हमारे लिए ज्यादा कर रही है। और हमें खुशी है कि जनता इस चुनाव को एक उत्सव की तरह देख रही है, और हमें पूरा विश्वास है कि हम जनता के विश्वास पर खरे उतरने का काम करेंगे। आनंद भाई, यदि हम लोकसभा चुनाव की बात करें तो आघाड़ी के अंदर शिवसेना, जो आपकी असली शिवसेना जो आप बता रहे हैं, उन्होंने सबसे ज़्यादा सीटों पर कॉन्टेस्ट किया था, लेकिन अनफॉर्चुनेटली आप आघाड़ी में सबसे पिछड़ गए और ज़्यादा सीट जीत नहीं पाए। तो जो लोकसभा चुनाव में परफॉर्मेंस रहा, तो क्या उसका विधानसभा चुनाव पर भी? देखिए, पहले तो 2024 का जो लोकसभा का चुनाव था उसके 2-3 महीना पहले ही हमारी पार्टी का नया नाम मिला था हमें, और नया चिन्ह मिला था। हम अपने चुनाव चिन्ह को गांव गांव जिस ढंग से पहुंचाना था उस पर समय कम पाए, और फिर भी हमने बहुत जगह पहचाने की कोशिश की, लेकिन जो गांव खेड़े के जो आम जनमानस है, जो गोर गरीब है, वो कह रहा था कि हमें तो लगा कि आपका चुनाव चिन्ह तीर धनुष है, क्योंकि ये हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी की बनाई हुई पार्टी है। तो एक गफलत कहीं ना कहीं हुई। लेकिन अब जब हम नवंबर में बैठे हैं 2024 विधानसभा में, तो जनता कह रही है कि भैया तुम्हारी निशानी है मशाल, जो करने वाली है कमाल, हो जाएगा धमाल, जीत होगी विशाल,
23 को उड़ेगा गुलाल, ये सब देख के विरोधी हो जाएंगे बेहाल, फिलहाल महाराष्ट्र बन जाएगा खुशहाल। तो आपने देखा कि जिस पार्टी का चुनाव चिन्ह मशाल हो और वो गांव गांव तक अब रोशनी कर रहा हो, अंधेरे को दूर भगा रहा हो, उसकी स्थिति अच्छी है। मैं आपको एक उदाहरण दूंगा, अगर भारतीय जनता पार्टी का नाम भारतीय जनता पार्टी छीन लिया जाए, चुरा लिया जाए, और उनका चुनाव चिन्ह कमल चुरा लिया जाए और उनको कुछ नया चुनाव चिन्ह दिया जाए, तो मैं दावे के साथ कह सकता हूं कि वो महाराष्ट्र राज्य में 288 में से 5 सीट भी जीतने में मुश्किल पाएंगे, क्योंकि चुनाव चिन्ह की मायने होते हैं। अरे जो 50-60 साल से चला आ रही प्रथा है, उसको आपने षड्यंत्र करके चुरा लिया, फिर भी हम गांव गांव तक पहुंचे और 21 लड़के हम 9 तक आए, तो हमें लगता है कि अच्छी स्थिति है। और लोकसभा की तर्ज पे आप देखिएगा, विधानसभा में भी बीजेपी की करारी हार होगी। वो 28 लड़के 9 पे आए हैं, हम 21 लड़के 9 पे आए हैं, उनसे लाख गुना अच्छा हमारा स्ट्राइक रेट है। जितेंद्र, पहले ये होता था कि सीट बंटवारे के लिए या कोई भी चर्चा के लिए लोग दिल्ली के लोग भी मतलब मातोश्री आते थे। अब मातोश्री दिल्ली जाते हैं, मातोश्री के लोग दिल्ली जाते हैं, तो इसे आप कैसे देखते हैं? देखिए, दिल्ली देश की राजधानी है, दिल्ली सदैव महत्वपूर्ण रही है, दिल्ली आना जाना राजनीतिक दलों का रहना ही चाहिए। उद्धव जी का ये नारा था मैं कि बता रहा हूं। मातोश्री के साथ मातोश्री दिल्ली के आगे नहीं झुके। नहीं, झुके नहीं है। मैं फिर वही कह रहा हूं कि न तब छत्रपति शिवाजी महाराज के समय हम झुके थे औरंगजेब के सामने, और न तो इस समय जो अब्दुल शाह अब्दाली जैसी मानसिकता के लोग वहां बैठे हैं, तो ना हम अब्दाली के सामने झुकेंगे। हाँ, दिल्ली हमें आना जाना चाहिए, क्योंकि दिल्ली संसद भवन है, दिल्ली में बहुत सारे मंत्रालय हैं, दिल्ली में बहुत सारी योजनाएं बनती हैं, प्रधानमंत्री कार्यालय, तो दिल्ली तो हम आएंगे जाएंगे भविष्य में भी, लेकिन झुकते नहीं हैं। और रही बात दिल्ली उद्धव ठाकरे साहब के जाने की, तो प्रेम मोहब्बत में गए थे, राहुल जी को मिले, मल्लिका जी को मिले, सोनिया जी को मिले, अरविंद जी को मिले, बहुत सारे नेताओं को हम मिल रहे हैं। और इस बार जो चुनाव के टिकटों का बंटवारा है, हम एक बार भी दिल्ली नहीं गए। दिल्ली दिल्ली की जगह है, महाराष्ट्र महाराष्ट्र की जगह है। महाराष्ट्र में बैठकर ही संजय राउत जी ने, जयंत पाटिल जी ने और नाना पटोले जी ने, बाला साहब थोराट और पृथ्वीराज चौहान जी, इन्होंने मिलकर महाराष्ट्र और मुंबई में ही सीटों का सब बंटवारा बड़े प्रेम से किया है। हाँ, इनकी तरह जो महायुति वाले हैं, जो एकनाथ शिंदे और अजित पवार हर 3 दिन में दिल्ली भागते हैं और दिल्ली की दरबार में नतमस्तक होकर गुलाम बन गए हैं, वैसे कम से कम हमारे महाविकास आघाड़ी में प्रथा और प्रचलन नहीं है। हमारे यहाँ सब समान है, हमारे यहाँ छोटा बड़ा कोई नहीं है, सबका साथ और सबका सम्मान, ये हमारा नारा है। एक सवाल ये है कि लोकसभा चुनाव में ऐसा जो वोटिंग का जो पैटर्न देखने को मिला, उसके हिसाब से ऐसा देखने को लगा कि शिवसेना को जो वोट मिले वो कांग्रेस के अल्पसंख्यकों को वोट मिले, हिंदुओं के वोट शिवसेना को नहीं मिले। ऐसा आप बीजेपी ने भी लगाया है। एक लोकसभा मतलब यानी शिवसेना हिंदुत्व से दूर गई है। एक लोकसभा के चुनाव में अमूमन देखा गया है, देश में 20 लाख मतदाता होते हैं, उसमें से 10 लाख पोलिंग होती है। एक विशेष समाज के ऊपर कोई जीत के आ सकता है क्या? नहीं आ सकता। हाँ, अल्पसंख्यकों का वोट हमें मिला जरूर है, लेकिन अल्पसंख्यक क्या कोई विदेशी थोड़ी है, हमारे देश के नागरिक हैं। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के दिए गए संविधान के अंतर्गत उनको मतदान करने का अधिकार है, अपनी पसंदीदा पार्टी चुनने का अधिकार है, और नापसंदीदा पार्टी को अमान्य करने का भी अधिकार है। तो उन्होंने हमें झोली भर के वोट दिया। हमें जो लगता है कि सबसे बड़ा कारण ये रहा कि जो कोरोना काल के समय में उद्धव ठाकरे साहब ने जो काम किया था, उस काम में न उन्होंने हिंदू देखा था, न मुसलमान, न सिख, न ईसाई, उन्होंने सिर्फ एक चीज देखा था, ये हमारा मराठी मानुस है, जो महाराष्ट्र में रहता है वो मराठी मानुस हमारा है, वो किसी भी जाति धर्म का हो, कोई भी भाषा बोलता हो, वो पहले मराठी मानुस है। और जब वो मराठी मानुस है तो हमारे राज्य का अपना हो गया, तो उसकी मदद हम करेंगे। तो हमारे यहाँ ऐसा कुछ है ही नहीं हिंदू मुसलमान। और छत्रपति शिवाजी महाराज की सेना में कितने मुस्लिम थे आपको बताने की आवश्यकता नहीं है, सब कुछ पटल पर है। तो हमें लगता है कि इस बार का जो चुनाव विकास पर होगा, जाति धर्म पर एक चुनाव नहीं होगा। क्योंकि हिंदुओं के वोट शिवसेना को नहीं मिले, ऐसा दावा मैंने पहले ही कहा कि अगर हिंदुओं के वोट नहीं मिले तो हम 3-3 लाख वोट, 2-2 लाख वोट से चुन के कैसे आए? एक मतदान, कोई ऐसा क्षेत्र है ही नहीं पूरे भारत में जहां 80% केवल अल्पसंख्यक हो, ऐसा होता ही नहीं है। हाँ, अल्पसंख्यकों के वोट हमें 90% मिले हैं, इससे कोई इनकार नहीं है, लेकिन हिंदू भाई बहनों के भी दबा के वोट मिले हैं, 50% से ज्यादा उनके भी वोट हमें मिले हैं, तभी तो हम चुन के आए हैं। मुंबई जैसे शहर में जो कॉस्मोपॉलिटन इलाका है, जहां मराठी भी रहते हैं, गुजराती भी रहते हैं, उत्तर भारतीय भी रहते हैं, दक्षिण भारतीय रहते हैं, मुसलमान रहते हैं, क्रिश्चियन रहते हैं, अगर सबने हमको मतदान नहीं किया तो हम 4 सीट नहीं पाते। एक आप लोगों के बीच एक फार्मूला तय हुआ सीएम पद को लेकर, जिसके ज्यादा विधायक आएंगे उसका सीएम बनेगा।
तो आपको नहीं लगता कि इसकी वजह से महाविकास आघाड़ी को नुकसान हो सकता है अपना ज्यादा विधायक के चक्कर में? हमारे नेता श्री उद्धव ठाकरे साहब ने कहा कि अगर हम एक चेहरा लेकर चुनाव में आते हैं तो इसका लाभ होगा। आपके पास चेहरा हो आप बताइए, हमारे पास चेहरा पूछिए तो हम बताते हैं, राष्ट्रवादी के पास कोई चेहरा हो तो वो बताए। तीनों पार्टी ने कहा कि अभी हम इस स्थिति में नहीं है कि कोई चेहरा अभी दे पाए। जब चुनाव समाप्त हो जाएंगे, बैठकर विस्तार से विधायक दल की बैठक होती है, उस विधायक दल की बैठक में सर्वसम्मति से हम चुनेंगे। कभी कभी तो ये भी देखा क्या गया है, वर्तमान में हो रहा है कि भारतीय जनता पार्टी 105 सीट ली हुई है, एकनाथ शिंदे की पार्टी 40 विधायक ली हुई है, मुख्यमंत्री 40 विधायक वाला है। ये संभावनाएं तो राजनीति में होती है, राजनीति संभावनाओं का खेल है। इसमें किंतु परंतु नहीं चलता, इसमें अतीत वर्तमान नहीं चलता, इसमें जो उस समय सटीक होगा वही चलता है। अगर सारे विधायक दल के लोगों को लगता है कि भाई इस पार्टी के भले विधायक कम है लेकिन ये इस आदमी के अंदर नेतृत्व करने की क्षमता है, तो लोग उसको प्राथमिकता देते हैं। जे इंडी आघाडीचे नेते राहुल गांधी यांनी एक नरेटिव्ह सेट केला होता, संविधान बदलण्यात येणार आहे। या एका नरेटिव्हवरती आपण बाजी मारली, भाजपाला रोखण्यात तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं। सगळे दलित बांधव असू देत, मुस्लिम बांधव असू देत, आपल्याला भरपूरचं मतदान केलं। परंतु अशी स्थिती आता विधानसभेला येणार नाही, तो फेक नरेटिव्ह होता असा भाजपाचा आरोप आहे। आणि आता मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येतील, कारण अजित पवारांच्या रूपाने आम्ही मुस्लिमांना सुद्धा, मुस्लिम समाजाला सुद्धा नवीन आमदारच्या रूपाने नवीन तरुण आम्ही उमेदवार दिले, असं त्यांचं म्हणणं आहे। काय सांगा? असं आहे की पहिल्यांदा लोकांना हे कळलं पाहिजे की संविधान बदलणार आहेत आम्ही, हे फेक नरेटिव्ह नव्हता, हे हकीकत होती। ज्या प्रकारे अयोध्याचे माजी खासदार लल्लू सिंगने, कर्नाटकचे नेते हेगडेंनी जगाच्या समोर हे सांगितलं होतं की आम्ही जर 400 पार केले तर आम्ही भारताच्या संविधान बदलणार आहे, हे सगळं पोर्टलवर आहे। तर हे कोणी जर सांगत आहे की चुकीची नरेटिव्ह होती, हे फेक नरेटिव्ह, असं काही नाही। हे त्यांचा प्लान होता, जे प्लानच्या भारतीय देशाची जनताने विफल केला। तर ही संविधानचा मुद्दा हे नेहमी राहते, असं नाही की आज इलेक्शन मध्ये आहे। त्यांच्या मनात एक संविधान बद्दल एक खुन्नस आहे, एक नफरत आहे। त्याचमुळे ज्या दिवशी पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये पहिल्या दिवसाची शपथ घेतली, त्या दिवसात त्यांना संविधान माथावर दुनिया जग समोर ते आले की बघा आम्ही किती सन्मान करतो संविधानाचा, हे आमच्यामुळे झाला। जर विपक्ष आणि महाविकास आघाडीने, इंडिया गठबंधनने दबाव न केला असता तर ते कधी अशा केले नाही। आणि मला नाही माहित की ते पूर्वी कधी केले असतील किंवा ते भविष्यात करणार, पण त्यांना हे मांडला, हे केला, त्यांनी हे सर्व जनताच्या समोर ते मान्य केले की हा आमची चूक झाली, आम्ही संविधानामुळे हारलो चुनाव। तर संविधान एक मुद्दा होता, आज पर आहे, उद्या पण आमच्यासाठी आमचा देश आणि आमचा संविधान हे सर्वोपरी आहे, हे फिक्स आहे, इंडिया गठबंधनचा धोरण आहे। आणि जे अल्पसंख्याक समाजाचे लोक आहेत त्यांच्या मनात हे भाजप सरकारच्या बद्दल खूप राग आहे। रागचं मेन कारण आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात जाहीर सभेत की हे वोट जिहादी लोक आहेत। तुम्ही बघा, जे अल्पसंख्याक त्यांना पसंत नाही करत, त्यांना मतदान करत नाही, ते वोट जिहादी कसे झाले? अरे जिहाद म्हणजे काय? जिहाद म्हणजे एक युद्ध, एक लढाई। तर तुमच्याबद्दल, तुमच्या मनात जर काही त्यांच्याबद्दल आहे, एक चुकीची भावना आहे, तर ते तुमच्या विरोध लढणार ना। हे जिहाद कसं झाला? हे त्यांचा अधिकार आहे, ते आंदोलन आहे। अल्पसंख्याक समाजाचा तो आंदोलन होता की भाजप आणि जे महायुती सरकार आहे त्यांच्या विरुद्ध आम्हाला मतदान करायचे आहे आणि महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आम्हाला मतदान करायचे आहे। आणि खूप झोली भरभर त्यांनी केला। आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की महाराजांची सेनामध्ये किती अल्पसंख्याकचे लोक होते योद्धा म्हणून, आणि ते औरंगजेबच्या समोर लढत होते ना। ते नाही बघितले ना की तो पण मुघल आहे, तो पण एक अल्पसंख्याक समाजाचा आहे। देशाचे जे मुस्लिम लोक आहेत, जे अल्पसंख्याक लोक आहेत, ते राष्ट्रवादी आहेत। एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा देश आहे, अब्दुल हमीद साहेबांचा देश आहे, अशफाकुल्ला खान साहेबांचा देश आहे ना। या देशामध्ये हिंदू मुसलमान जितका सन्मान भगतसिंग चंद्रशेखरचा आहे त्याचा सन्मान अशफाकुल्ला खानचा आहे। तर हे जे महायुतीचे लोक विभाजन करतात, बटेंगे तो कटेंगे, ह्या प्रकारचे जे घोषणा देतात ना, हे लोकांना पटत नाही, लोकांना अजिबात पटत नाही। लोकांना पाहिजे विकास। आम्ही हिंदू आहोत, आम्ही मॅड हिंदू, आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे अनुयायी आहोत। पण साहेबांनी आम्हाला शिकवण दिली आहे की तुम्ही हिंदू म्हणून जगायचे आहे तर सर्व धर्माचा तुम्ही सन्मान करा, तेव्हा तुम्ही मेन हिंदू आहेत।
असं हिंदू आहे. विकासाची गोष्ट केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकारांना सांगितलेलं आहे की जो कोस्टल रोड झाला तिथे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला विरोध केला होता. क्वीन नेकलेसचं सौंदर्यीकरण खर्चीकरण होईल म्हणून त्याने नकार दिला होता. असं बरोबर. हा खूप हास्यास्पद आहे. ही कोस्टल रोडचा ड्रीम प्रोजेक्ट आमची सरकारची, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेबचा हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आम्ही आपल्या आमचे मुंबईचे जे इन्फ्रा आहे कधी आम्ही विरोध करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. आम्ही काय म्हणत होतो की जे आरे कॉलनीमध्ये तुम्ही कारशेड लावतात ना, त्याच्यावर तुम्ही विक्रोली जसे शॉर्ट लँड आहे तिथे करा ना. जागा पण खूप आहे आणि तिथे कधी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मुळे, आमची सरकार होती तेव्हा केंद्रामध्ये भाजपची सरकार होती, तर कम्युनिकेशन गॅप ते करायचे. आणि डबल इंजनची सरकार झाली तर 2 मिनिटात सगळं नियम कानून ते बदलतात. तर जे कोस्टल रोडचा विषय आहे ते आम्ही कधी थांबवले नाही, बल्कि आम्ही गती दिली. आमच्या काम आहे जे फिता काढतात, जिथे 10 किलोमीटरच्या काम व्हायच्या ते 2 किलोमीटरचे कामचे ते उद्घाटन करतात, ते भूमिपूजन शिलान्यास करतात. आणि जिथे 50 किलोमीटरची मेट्रो आहे आमच्या काळात जे बनली आहे तिथे 4-5 किलोमीटरची मेट्रो बांधून तिथे उद्घाटन करतात. लोकांना सगळं समजत आहे. लोकांना माहित आहे की आदित्य ठाकरे साहेबांच्या जे इन्व्हायरमेंट बद्दल, इन्फ्रा बद्दल, आमच्या शहराच्या बद्दल जे भावना आहे, जे त्यांची प्लॅनिंग आहे, सगळ्यांना कळत आहे. हे महायुती सरकार जे आहे, मी त्यांना महायुती नाही महाझुटी म्हणतात, बिकॉज ते एकदम जुमलेबाज लोक आहेत. तुम्ही बघा ना हे काय करतात. अरे एक दिवसापूर्वी मंगेश कुडालकरची सभा होती, एकनाथ शिंदे साहेब तिथे चीफ गेस्ट होते, तिथे कसा डान्स सुरू आहे हे कोणाला दिसत नाही का? अपराधी बाबा सिद्दीकी सारख्या एक नेत्यानं 3 वेळीचा आमदार आणि 1 वेळीचा मंत्री त्यांना ठार केला, मेन रस्त्यावर गोळीबार केली, हे लोकांना दिसत नाही. भाजपचे आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशन मध्ये घुसून लोकांच्या जीवावर हमला करतात. आमच्या अभिषेक घोसाळकर एक युवा नेता, त्यांच्या दिनदहाडे गोळी मारून हत्या केली. तर हे जे लॉ अँड ऑर्डर, जे इन्फ्रा, हे आमच्या प्राधान्य विषय आहे. हे कधी आम्ही सोडू शकत नाही. आमच्या शहरात विकास झाला पाहिजे, आमच्या शहरात एक कानून व्यवस्था चांगली पाहिजे, आमच्या शहरात आई भगिनींची सन्मान झाली पाहिजे. हे सगळं आमचा विषय आहे. आम्ही सगळं घेऊन आमच्या मॅनिफेस्टो येत आहे 1-2 दिवसात आम्ही सगळा विषय त्याच्याकडे मांडलो आहे. आम्हाला पूर्ण खात्री पण आहे की महाराष्ट्र आणि मुंबईची जनता आमच्या सोबत राहतील, हे मला पूर्ण खात्री आहे. आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या जे दूरदृष्टी आणि जे त्यांचे टाउन प्लॅनिंग, जे त्यांच्या फॉरेनचे जे सगळं काम ते बघितले आहे, ते सगळं आम्हाला इथे करायचं आहे. आम्ही फक्त बोलत नाही संघाई बनायचे आहे. आज किती वर्ष झाला छत्रपती शिवाजी महाराजच्या स्टॅच्यू अरब खाडीला भूमिपूजन झाला होता, काय झाला? कुठे आहे न्यू? कुठे नाही ना. तर आम्ही जुमलेबाज नाही. आम्हाला जे करायचे आम्ही ते सांगतो, जे आम्हाला नाही करायचे आहे ते आम्ही सांगतो की आम्ही हे नाही करू शकत, आमच्या कॅपेबिलिटीमध्ये नाही. पण आम्ही जुमलेबाजी करत नाही की भाई और बहनों 15 लाख आएंगे और 15 लाख बोलले होते आणि 1500 आमचे लाडली बहिण दिला. 15 लाख कुठं, 1500 कुठं? अच्छे दिन आएंगे म्हटले होते, कुठे गेला अच्छे दिन? तर हे सगळे आम्ही चुपचे जुमलेबाजी करत नाही. आम्ही एकच आमचा आहे, न बटेंगे न कटेंगे, आपके खिलाफ डटेंगे, तभी तो अहंकार और तानाशाही के पंख छटेंगे, आपके वोट घटेंगे और सब जगेंगे, तभी आप भागेंगे. ये लाडकी बहीण बोला. लाडकी बहीण योजनेचा किती इम्पॅक्ट पडेल या विधानसभा निवडणुकीत? ठीक आहे, लाडली बहन योजना एक चांगली नाव खूप चांगलं आहे, लाडली बहीण योजना. पण 1500 रुपये मध्ये काय होतं, काय होणार? पण तुम्ही मला सांगा. एकनाथ शिंदेजी क्लेम केलं की ऑलरेडी नाही, तुम्ही मला हे सांगा की जे संजय गांधी निराधार योजना, जे आमचे आई भगिनींसाठी योजना आहे, निराधार लोकांसाठी योजना आहे, ते चालत आहे. जे माहिती आम्हाला मिळत आहे की खजान्यामध्ये पैसे नाही, तुमच्याकडे जर पैसे नाही आहे, तुम्ही योजनेची डफली वाजवली, जुमलेबाजी केली, आज 1500 रुपये तुम्ही देतात, समजा चान्स कमी आहे, पण समजा तुमची सरकार परत आली, 1% चान्स असतात राजकारणात, तर तुम्ही योजना बंद करणार आहेत हे पण लोकांना माहिती आहे. ते सांगतात की रक्कम जी आहे ते डबल करणार, वाढवून देणार. अरे भाई कसं आहे, हे जी योजना आहे ना, हे शिवराज सिंग चौहाननी त्यांना सांगितलं प्रमाणे ते करत आहे. मध्य प्रदेशमध्ये ही योजना होती, पण मध्य प्रदेशमध्ये ही योजना इतकी सफल कुठे झाली? लोकांनी निवडणूकमध्ये खूप मतदान केला आणि आमची आई भगिनींनी खूप भाजपला मतदान केला, पण ज्या प्रकारे मोहन यादवनी ती योजनाला गती दिली पाहिजे तर कुठे गेली? डबल झाला का मध्य प्रदेशमध्ये? डबल झाला, टिबल झाला? मी तुम्हाला विचारतोय.
झाला का? आज किती महिने झाले मध्य प्रदेश निवडणुकीचे? तर हे जे महायुती सरकार आहे ना, त्यांच्या गेम प्लॅन आहे की 2-4 महिने ही योजना तुम्ही 2 वर्षापूर्वी का नाही आणला? का नाही आणला? आघाडी सरकार येणार, तुम्ही डबल करणार काय? ट्रिपल करायची आमची इच्छा आहे, डबल नाही. आमची इच्छा ट्रिपल करायची आहे. आम्ही आमच्या लाडली बहीणना पैसे पण देऊ आणि त्यांना आत्मनिर्भर पण करू. खूप योजना अशी आहे की त्यांना स्वावलंबी बनायचे ना आपल्याला. त्याच्या इतके पैसे त्यांना 50,000 महिने आले पाहिजे घरात. ते रोजगार कसं राहू? येस, यासाठी हे ते सरकार स्वतः- काम का करत नाही? आणि 2-2.25 वर्ष सरकारच्या हातात होता आणि 10 दिवसापूर्वी आचारसंहिताचे हे सगळं तुम्ही 16 निर्णय घेतले. 16 निर्णय तुम्ही घेतले. कसा तुमच्याकडे होता ना 2 वर्ष? तुम्ही हे लाडली बहीण योजना तुम्ही 2022ला तुमची जुलैमध्ये सरकार आली. अरे तुम्ही नोव्हेंबरमध्ये का नाही केला? तुम्हाला माहित पडलंय की आम्ही सरकारमध्ये बाहेर पडत आहोत, हे माहित पडलंय. हे जनता समोर सगळं दृश्य आहे. हे सगळं बघून दिल्लीचे आदेशावर शिवराज सिंग चौहानच्या मदतीतून हे सगळे शिंदे सेना आणि हे देवेंद्र आणि हे सगळे अजितदादांनी मिळून एक खेळी केली आहे. हे आमच्या लाडली बहिणीला कळलंय. लाडली बहीण पैसे पण घेत आहे आणि त्यांना मतदान पण नाही करणार. माहीम विधानसभा सीट आहे त्यावर तुमची कॅन्डिडेट? माहीम सीट ही आमची हक्काची सीट आहे. सुरेश गंभीर साहेब 3-4 वेळी आमदार होते, विशाखा राऊतजी होते आणि एक वेळी 2009ला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची तो सीट आली होती. बाकी 14ला आम्ही जिंकलो, 19ला आम्ही जिंकलो. पण जे जिंकला सदा सळवणकर तो गद्दार झाला. तो सुरत पडाला, गुवाहाटी पडाला, गोवा तो मुंबई आला. आणि आज काय हाता लागला? आमच्या तिथे सामंत जो महेश सामंत 100% निवडून येणार आहेत. बिकॉज तो आमच्या घरची सीट आहे. माहीम दादर हे शिवसेना भवनच्या मुख्यालय आहे. अरे ठीक आहे ना, तर आम्ही काय राजकारणामध्ये नातेवाईकीच्या पैसा? आमचे आदित्य ठाकरे उभे आहेत, त्यांच्या समोर मिलिंदला दिला ना. मिलिंद एक खासदार माणसाला तुम्ही बलीच्या बकरा केला. सगळ्यांना माहित आहे की आदित्य ठाकरे साहेब 1 लाख मत तिथे घेतील आणि मिलिंद देवराची हार 50,000च्या जास्त मतांनी होईल. आणि तो संदीप देशपांडे तो बी टीम आहे भाजपच्या, तो पण तिथे उभा आहे. सर्वांना आम्ही एकटाच पूर पडू. आम्हाला माहित आहे, आम्हाला खात्री आहे. पण हे राजकारणामध्ये नातेवाईकी जपायची नसती. हे विचारधाराची लढाई आहे. राज ठाकरे साहेब हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. सगळ्यांना महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते कधी बिना शर्त समर्थन देतात, कधी शर्त ठेवून समर्थन देतात, कधी म्हणतात 288 लढू, 250 लढू, 120 लढू. तर त्यांच्या काय नियोजन, काय विचारधारा त्यांनाच माहित नाही. तर जनतेला काय कळत नाही का? जनतेला सगळं कळत आहे. जनता आता हुशार झाली आहे, जनता जागरूक आहे. जनता हे आपलं जे नवराष्ट्र अखबार आहे ना, हे नवभारत अखबार वाचतात, नवभारत पेपर वाचतात, सोशल मीडियावर सगळं बघतात. तर जनतेला आता कोणी गुमराह करू शकत नाही. तुम्हाला 23 नोव्हेंबरला जे निकाल लागतील महाराष्ट्रामध्ये, तुम्ही अचंबित होणार. महाविकास आघाडीची पूर्ण बहुमतची सरकार महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार. उद्धव साहेब पुन्हा सीएम बनणार काय? आमची इच्छा आहे, आमची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा आहे. कारण असं आहे की उद्धव ठाकरे साहेब एक पक्षाचे नेते फक्त नाही, ते राज्याचे गृहप्रमुख आहे, घर प्रमुख, कुटुंब प्रमुख पण आहे. ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये लोकांची सेवा केली आहे, काम केली आहे, WHO ने तारीफ केली आहे, कौतुक केली आहे, तुमचे सुप्रीम कोर्टने केली आहे, पंतप्रधानांनी कार्यालयाने केली आहे. सगळ्यांचे कौतुक बघून हे जनताना एक वेळी उद्धव साहेबांना परत संधी द्यायची. शिंदेजी सांगतात की फेसबुक सीएम होतील. तर तेव्हा जेव्हा फेसबुकवर साहेब बोलायचे उद्धव साहेब, तेव्हा का पंतप्रधान साहेब रस्त्यावर गुल्लीडंडा खेळायचे का? पंतप्रधान साहेब तेव्हा रस्त्यावर काय करायचे? नाही ना. तेव्हा अडचण अशी होती, पूर्ण जगामध्ये एक पाबंदी होती. अरे पंतप्रधान साहेब आपल्या पीएमओ मध्ये बसून देश चालवायचे, तर आमचे नेते आमच्या राज्यात वर्षामध्ये बसून राज्य चालवायचे. आणि तुम्ही बघा ना, आमच्याकडे कुठे नदी किनारे कोणत्या लास्ट ऑक्सिजन साठी तुम्हाला दिसली का? गंगा किनारे जसं दिसली होती योगी साहेबांच्या राज्यामध्ये, आमच्या राज्यात तुम्हाला दिसली का? ऑक्सिजन साठी कोणी मेला का? धारावी सारखा इतका चांगला पॅटर्न आम्ही करून दाखवला, कितक्या लाखो लोकांचे जीव आम्ही वाचवले. त्यामुळे आम्हाला वाटत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राची 13 करोड जनता एक वेळी उद्धव साहेबांना संधी देतील आणि महाविकास आघाडी हे करून दाखवतील, असा मला पूर्ण खात्री आहे.
काय संदेश कन्क्लूड करतो तर काय मुंबईसाठी ते जनते आहे, महाराष्ट्र आहे, तर काय संदेश देतो? मुंबईला देशामध्ये नंबर 1 राज्य करायची ही आमची पहिली धोरण आहे. हे राज्य सुजलम सुफलम कसा होईल ही आमची प्राथमिकता आहे. राज्यामध्ये जे सर्वात मोठा आज प्रश्नचिन्ह आहे लोकांसमोर ते आहे रोजगार. आमचे जे हक्काचे रोजगार, जे टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन सारखे जे मोठे उद्योगपतींचे रोजगार होते ते महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे होते, पण दुर्दैव आहे की ते गुजरातला गेले, परराज्याला गेले. ही आमची सर्वात मोठी अडचण आहे की कशा आम्ही रोजगार आणू, आणि आम्ही आणणार. आदित्य ठाकरे साहेबांची ही खूप चांगली त्यांना एक अभ्यास आहे ह्याच्यामध्ये, त्यांना विश्व पटलवर त्यांचे चांगलं कम्युनिकेशन आहे, ते करणार. आणि दुसरा, मुंबईमध्ये लॉ अँड ऑर्डर, आमच्या आई भगिनींची सुरक्षा आणि इन्फ्रावर काम, आणि आमचे जे शेतकरी आहेत त्यांचे प्रश्न कसे आम्ही मार्गी लावू ही आमची प्राथमिकता आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी महाविकास आघाडी बनून जे सरकारमध्ये आम्ही आलो तर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगला महाराष्ट्र, एक उत्तम महाराष्ट्र लोकांसमोर आम्हाला आणायचे आहे. आणि देशामध्ये राष्ट्र आणि महाराष्ट्र हे कसं आम्ही देशाला घेऊन पुढे जायचे आहे हे आम्हाला करून दाखवायचे आहे, आणि आम्ही दाखवणार म्हणजे दाखवणार. चुनाव प्रचार के लिए और चुनाव के लिए आपको ढेर सारी शुभकामना. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.